नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत 40 साईज प्रिन्स कट कशा पद्धतीनं शिवायचा. तर त्यासाठी टक्स कशा पद्धतीनं घ्यायचं. तर बघू शकता इथं टक्सची उंची 3.5 इंच घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 1.25 म्हणजे पूर्ण टोटल हा रुंदीला टक्स झालेला आहे 2.5 इंचाचा. जर 40 चेस्ट असेल तर तुम्ही 2.5 इंचाचा रुंदीला टक्स घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर बघू शकता वरच्या साईडला आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता आपल्याला टक्स वरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर ह्या पण साईडचा आपल्याला टक्सची शिलाई मारून घ्यायची आहे. खूप सोपी आणि खूप छान पद्धत आहे. मी कस्टमरचा हा एक ब्लाऊज शिवून दिला तर त्यांना फिटिंग खूप आवडलं. त्यामुळे त्यांनी परत 5 ब्लाऊज आणून दिले. कारण त्या मला ह्याच पद्धतीनं मला प्रिन्स कट हवा आहे आणि तुम्ही ह्याच पद्धतीनं शिवून मला द्या. तर ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही प्रिन्स कट ब्लाऊज तयार करू शकता. जर तुम्ही आत्ता नवीनच शिकायला चालू केलेलं आहे आणि प्रिन्स कटमध्ये तुम्हाला भरपूर अडचण येत असेल कटिंग करण्यात आणि टक्स घेण्यात, तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीनं नक्कीच तुम्ही प्रिन्स कटचा टक्स घ्या. परफेक्ट आणि प्रॉपर प्रोफेशनल पद्धतीनं आपल्याला हे टक्स येणार आहेत आणि पफही खूप सुंदर येतो ह्या ब्लाऊजचा. नवीन ज्या आपल्या ताई मैत्रिणी शिकत असतात ना, त्यांना कटिंग करताना खूप अडचणी येतात आणि जर सुरुवातीला जर कटिंग भरपूर असेल आणि जोडाजोड असेल तर त्यांना कदाचित किचकट वाटू शकतं. त्यामुळं काय करा, तुम्ही ह्या पद्धतीनं करा, म्हणजे आपले शिलाईचं काम आहे ना ते खूप सोपं वाटेल. आणि तुम्हाला जर समजा अजून थोडासा पफ हवा असेल तर तुम्ही काय करा, जो आपलं हुकलूक पट्टी ज्या ठिकाणी आपण लावतो ना तिथून आपल्याला पाव इंच मध्य करून टक्स घ्यायचे आहे. त्यामुळं सुद्धा पफ खूप सुंदर येतो. आता आपण जसं पाठीच्या साईडला आपण जी पट्टी लावून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला फ्रंट साईडला सुद्धा आपल्याला प्रिन्स कटला खालच्या साईडला पट्टी लावून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला 1.25 किंवा 1 इंचाची पट्टी घ्यायची आहे. ते तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुम्हाला ब्रॉड हवी असेल तर ब्रॉड पट्टी घ्या, तुम्हाला नाजूक हवी असेल तर 1 इंच घ्या. तर इथं मी घेतलेली आहे 1.25 इंच आणि त्यासाठी मी एका साईडला पाव इंच फोल्ड करून घेते. तर व्यवस्थित आपल्याला फ्रंट साईडला अशी पट्टी जोडून घ्यायची आहे. तर पाव इंच आपल्याला दाबटीप घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आतल्या साईडला आपल्याला पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघू शकता किती छान आपला हा प्रिन्स कट तयार झालेला आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, गळ्याचा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. एक वेळेस गळा कटिंग झाल्यानंतर किंवा स्टिचिंग केल्यानंतर थोडंसं इकडे तिकडे होतो. त्यामुळे आपल्याला हवा तसा प्रॉपर राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आपल्या गळ्याला.
आणि आता आपल्याला लावून घ्यायची आहे हुक लूक पट्टी. तर चेक पण करून घ्यायचं आहे आपल्याला हुक आणि लूक पट्टी जिथं आपण लावणार आहोत तिथलं जी उंची आहे ती व्यवस्थित झाली की नाही हे पण चेक करून घ्या, किंवा हुक लूक पट्टी लावून झाल्यावर सुद्धा चेक केलं तरी सुद्धा चालतं. तर ही तयार केलेली आहे मी लूक पट्टी. त्याला अस्तर लावून घेतलेला आहे मेन कापडाला. तर मी ही रुंदीला घेतलेली आहे 2 इंच. आता मशीनवरती आपल्याला लूक करून घ्यायचे आहेत. तर अगोदर मार्किंग करून घ्या आणि मग लूक करायला सुरुवात करा. मशीनवरती तयार लूक कसे करायचे ह्याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला लावून घ्यायची आहे हुक पट्टी. हुक पट्टी असती ती रुंदीला कमी असती, ती तुम्ही 1 किंवा 1.25 इंचाची घेऊ शकता. तर त्या जोडून झाल्यानंतर त्याच्यावरती ना दाबटीप घ्या. फिनिशिंगसाठी आपल्याला सर्व पट्ट्या ज्यावेळेस जोडून होतो, पाठीची पट्टी, हुकलूक पट्टी, तर त्याच्यावरती आपल्याला दाबटीप घेणं गरजेचं आहे. कारण त्यामुळं काय होतं, आपलं फिनिशिंग खूप सुंदर दिसतं आणि पट्ट्यासुद्धा प्लेन आणि सुपेरियर अशा जोडल्या जातात व्यवस्थित. तर बघू शकता हे अशा पद्धतीनं आपला प्रिन्स कट ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. कारण एका कस्टमरचे मी शिवल्यानंतर बऱ्याच कस्टमरने अशा पद्धतीचा ब्लाऊज माझ्याकडून शिवून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही पद्धत तुम्हाला कशी वाटली? 40 साईज प्रिन्स कटचं स्टिचिंग कसं वाटलं? तर नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.